महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कलगीतुरा लोककलेला शासनाचा दिलासा, विलेपार्लेत रंगला भव्य जंगी सामना। कोकणातील पारंपरिक कलगीतुरा जाखडी लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असून कलाकारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली। विलेपार्ले येथील माननीय दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या 65 वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे आयोजित भव्य कलगीतुरा जाखडी नाचाचा जंगी सामना या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी मंत्री शेलार म्हणाले की लोककला, संस्कृती आणि परंपरा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण कलाकारांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे। त्यांच्या योगदानाचा शासनाला अभिमान आहे। त्यांनी सांगितले की राज्यात प्रथमच कलगीतुरा, जाखडी नृत्य आणि नमन या पारंपरिक कलांना अधिकृत लोककलेचा दर्जा देण्यात आला असून या कलांच्या प्रचार प्रसारासाठी राज्यातील प्रत्येक विभागात टप्प्याटप्प्याने लोककला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत। कलगीतुरा मंडळाच्या विविध मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करताना मंत्री शेलार म्हणाले की मंडळाने सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्याचा गांभीर्याने विचार केला जाईल। कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच संबंधित विभागांसोबत बैठक घेऊन प्रलंबित विषयांना गती दिली जाईल। सरकार लोककलावंतांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली। दरम्यान कलगीतुरा समाजोन्नती मंडळाच्या वतीने मंत्री शेलार यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। कोविडनंतर कोकणातील राजापूर, देवरुख, लांजा, चिपळूण, महाड, रोहा आणि रायगड परिसरातील कलावंतांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती बिकट झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। स्वतंत्र कोकण लोककला महामंडळ स्थापन करणे, मंडळाला नोडल एजन्सीचा दर्जा देणे, कलाकारांसाठी कायमस्वरूपी सरावाची जागा उपलब्ध करून देणे, नवोदितांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ करणे अशा प्रमुख मागण्या यामध्ये करण्यात आल्या। या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, सांस्कृतिक कार्यालय, संचालनालय तसेच आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांनाही पाठवण्यात आली आहे। कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरला तो कलगीवाले शाहीर अमर फटकरे आणि तुरेवाले शाहीर सुनील गोताड यांच्यातील अटीतटीचा जंगी सामना। शाहिरांनी आपल्या दमदार गायनशैली, परखड शब्दफेक आणि प्रभावी सादरीकरणाने संपूर्ण नाट्यगृह मंत्रमुग्ध केले। लोककलेचा अस्सल बाज आणि शाहिरी परंपरेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते। या प्रसंगी शांताराम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश शांताराम मासवकर, वस्ताद जगन्नाथ रसाळ, अनंत केंद्रे, अनंत बाईत, अनंत कुळये, नमन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर, डॉक्टर सूर्यकांत चव्हाण, नारायण चापडे, झराजी वीर, कृष्णा जोगळे, अशोक निंबरे, दीपक महाडिक, समीर रेवाळे, पत्रकार दीपक कारकर, किशोर धनावडे, केशव भाताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। लोककला संवर्धनासाठी दिलेल्या पाठबळाबद्दल कलगीतुरा समाजोन्नती मंडळ मुंबई यांच्या वतीने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुरेश ऐनारकर, उपाध्यक्ष सुरेश चिबळे, सरचिटणीस संतोष धारशे, चिटणीस सुधाकर मास्कर व दिलीप नामे, खजिनदार सत्यवान यादव, प्रचार प्रमुख उदय दंडणे तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या निवेदनातील प्रमुख मागण्या: स्वतंत्र कोकण लोककला महामंडळ स्थापन करावे, कलगीतुरा समाजोन्नती मंडळाला नोडल एजन्सीचा दर्जा द्यावा, कलाकारांसाठी सराव व सादरीकरणाची कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, नवोदित कलावंतांसाठी विशेष प्रशिक्षण व शिबिरे आयोजित करावी, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ करावी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मी ते शेलार, तृप्ती भोईर, मुंबई। सर्व बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर तुम्ही मला या ठिकाणी बोलवलात आणि आपल्या सगळ्यांच्या या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो। मी सकाळपासून दिल्लीतल्या बैठका आटपून विमानतळावर उतरून डायरेक्ट थेट या ठिकाणी आलो आणि मनाचं समाधान यासाठी झालं कारण आपली संस्कृती आणि प्रथा परंपरेचा आविष्कार या ठिकाणी बघायला मिळाला। मला या ठिकाणी याचाही उल्लेख करायचा आहे की आपली संस्कृती, आपली लोककला आणि आपली प्रथा परंपरा जपवण्याचं विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपली मंडळ आणि मातृसंस्था काम करते। मी तुम्हाला सलाम करतो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यामुळे या सगळ्या पद्धतीचं
महाराष्ट्राची समृद्धी ही जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. सरकारने तर ते आग्रहपूर्वक केलंच पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये या लोककलेला आणि लोकसंस्कृतीला पूरक भूमिका घेऊन काम करणार याबद्दलची सुद्धा शाश्वती मला या ठिकाणी प्रामाणिकतेने द्यावी लागेल. थोडा माझा